जेव्हा दोन व्यंजन एकत्र येतात आणि त्यामध्ये स्वर मिसळलेला नसतो तेव्हा त्याला संयुक्त व्यंजन असे म्हणतात. म्हणजे जोडाक्षरामध्ये आपल्याला पुन्हा एक डेफिनेशन बघायची आहे, संयुक्त व्यंजन. मग संयुक्त व्यंजन म्हणजे काय? जेव्हा दोन व्यंजन एकत्र आलेले असतात आणि त्यापासून एखादा वर्ण तयार झालेला असतो पण त्यामध्ये स्वर मिसळलेला नसतो. जेव्हा त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला नसेल तेव्हा त्याला काय म्हणतात? संयुक्त व्यंजन असे म्हणतात. मग हे आपल्याला संयुक्त व्यंजन थोडा लक्षात घ्यायचं आहे. संयुक्त व्यंजन. आता संयुक्त व्यंजन बघा काय होतील, इथे दोन व्यंजन एकत्र आलेले असतील म्हणजे व्यंजन प्लस व्यंजन इज इक्वल टू संयुक्त व्यंजन. दोन व्यंजन एकत्र आलेले असतील पण त्यामध्ये स्वर मिसळलेला नसेल आणि त्यामध्ये स्वर मिसळलेला नसल्यामुळे याला संयुक्त व्यंजन म्हणता येईल. म्हणजे याच्यामध्ये संयुक्त व्यंजनामध्ये काय होईल? व्यंजन प्लस व्यंजन. मग दोनही व्यंजन येणार आहेत मग याला आपण काय म्हणणार आहोत? आपण संयुक्त व्यंजन. लक्षात घ्यायचं आहे, संयुक्त व्यंजन असं म्हणणार आहोत. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. संयुक्त व्यंजनामध्ये आता जो काही आपण प्र बघितलेला होता जोडा अक्षर म्हणून, मग बघा प प्लस र याच्यामध्ये स्वर मिसळलेला नसेल मग काय असेल? प्र. प्र हा काय असेल? आता पायमोडून लेखन केलेला आहे याचा अर्थ यामध्ये स्वर मिसळलेला नाही म्हणजे हा काय आहे? संयुक्त व्यंजन. बघा पुन्हा म प्लस ह दोघांचाही पाय मोडून आहे म्हणजे काय आहे? म काय आहे? मग संयुक्त व्यंजन आहे. कळलं? याचा पाय मोडून आहे याच्यामध्ये स्वर मिसळलेला नाही. कळलं का? आता बघा मी स्व लिहिलं आणि आता पाय मोडून लेखन केलं. मग बघा काय केलेलं आहे? याच्यामध्ये स प्लस व दोघांचाही पाय मोडून आहे म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे? संयुक्त व्यंजन आहे. ओळखता यायला पाहिजे. जर दोनच व्यंजन एकत्र आलेले आहे, दोन व्यंजन एकत्र आली आणि त्यामध्ये स्वर मिसळलेला नसेल तर त्याला संयुक्त व्यंजन असे म्हणतात. आता बघा पुन्हा तुम्हाला या संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळलं. बघा पुन्हा एक छोटासा पॉइंट आहे. जसं आपण विशेष संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिळवला तर जोडा अक्षर तयार होतो, तसंच संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळला तर काय होतो? लक्षात घ्यायचं आहे, जोडा अक्षर तयार होतो. आता बघा संयुक्त व्यंजन काय आहे? प्र हा संयुक्त व्यंजन आहे, याचा पाय मोडलेला आहे. यदि फोड केला तर काय होईल? प प्लस र. बरोबर आहे, संयुक्त व्यंजन झालं. यामध्ये पुन्हा आपण काय करणार आहोत? एक स्वर मिसळणार आहोत. बघा प प्लस र प्लस अ मग काय झाला? प्र. म्हणजे काय झालेलं आहे की संयुक्त व्यंजनामध्ये जर मी स्वर मिसळवलेला आहे तेव्हा याचा पाय मोडून लेखन केल्या जाणार नाही आणि तेव्हा याला काय म्हणतात? जोडा अक्षर असे म्हणतात. पुन्हा बघा म प्लस ह प्लस अ हे संयुक्त व्यंजनाची फोड आहे. मग संयुक्त व्यंजनामध्ये काय मिसळवलं? स्वर. मग काय झाला? म काय आहे? मग याचा पाय मोडून नाही आहे म्हणजे हा काय आहे? जोडा अक्षर आहे. म्हणण्याचा उद्देश काय आहे की संयुक्त व्यंजन म्हणजे काय? दोन व्यंजन एकत्र आली की त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात आणि त्यामध्ये स्वर मिळवलं की त्याला काय म्हणतात? जोडा अक्षर असे म्हणतात. पुन्हा एक याच्यामध्येच एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. कोणतं? द्वित व्यंजन. कोणती व्यंजन आहे? द्वित व्यंजन. बघा पुन्हा एक छोटा कॉन्सेप्ट सांगतो. द्वित व्यंजन. व्यंजन म्हटलेलं आहे याचा अर्थ पायमोडून असायला पाहिजे. द्वित म्हणजे काय? दोन. द्वित म्हणजे काय? दोन. मग एकच व्यंजन दोनदा जोडल्या गेले की त्याला काय म्हणतात? द्वित व्यंजन म्हणतात. एकच व्यंजन दोनदा जोडले गेले की त्याला द्वित व्यंजन असे म्हणतात. त प्लस त इज इक्वल टू डबल त लिहिलो आपण. मग असं जेव्हा आपण डबल त लिहिलेला आहे तेव्हा त्याचा पाय मोडून आहे म्हणजे लक्षात घ्यायचं आहे एकच व्यंजन दोनदा जोडल्या गेले की याला काय म्हटलेलं आहे? द्वित व्यंजन असं म्हटलेलं आहे. आणि तेव्हा द्वित व्यंजन लिहिताना पाय मोडून लेखन केलेला जातो. बघा पुन्हा उदाहरणार्थ क प्लस क इज इक्वल टू काय झाला? डबल क. परंतु काय आहे? पाय मोडून आहे. बघा ब प्लस ब प्लस ब परंतु पाय मोडून आहे म्हणजे काय झाला? डबल ब. म्हणजे काय आहे? द्वित व्यंजन. पुन्हा जर आपण याचा एक छोटा पुन्हा कॉन्सेप्ट तयार करू. जर का द्वित व्यंजनामध्ये स्वर मिळवलं, जेव्हा जर का द्वित व्यंजनामध्ये स्वर मिळवलं तर तो जोडा अक्षर म्हणून कार्य करतो. लक्षात घ्यायचं आहे, द्वित व्यंजनामध्ये स्वर मिळवलं तर तो जोडा अक्षर म्हणून कार्य करतो. फॉर एक्झाम्पल बघा त प्लस अ इज इक्वल टू डबल त. जरी आपल्याला द्वित दिसत असला पण याच्यामध्ये पाय मोडून आहे का? नाही. आणि बघा आपली जोडा अक्षराचे डेफिनेशन काय म्हणतो? दोन व्यंजन प्लस एक स्वर इज इक्वल टू जोडा अक्षर. म्हणजे द्वित व्यंजनामध्ये स्वर मिळवले असता तो काय तयार होत आहे? जोडा अक्षर तयार होत आहे. बरोबर. याच्यामध्ये क मध्ये पण बघा क प्लस अ इज इक्वल टू काय झाला? डबल क. म्हणजे आता पाय मोडून लेखन केलेला नाही. जरी या द्वित असला, एकच व्यंजन दोनदा जोडल्या गेलेले असले पण यामध्ये स्वर मिसळलेला आहे मग या द्वित व्यंजनामध्ये स्वर मिळवले असता काय तयार होतो? जोडा अक्षर तयार होतो. बरोबर लक्षात घ्यायचं आहे.